मोदी कैबिनेट में एनसीपी को शामिल नहीं किए जाने पर कांग्रेस नेता विजय वडेट्टीवार ने अजित पवार पर तंज कसा है। नागपुर में पत्रकारों से बात करते हुए वडेट्टीवार ने कहा कि एनसीपी की हालत बहुत खराब है, उन्हें जो मिल रहा था वो लेना था, वैसे भी उनको इससे ज्यादा नहीं मिलने वाला। साथ ही उन्होंने भाजपा की शरण में गए नेताओं पर निशाना साधते हुए कहा कि भाजपा यूज एंड थ्रो की नीति पर राजनीति करती है। वडेट्टीवार ने कहा कि जल्दी ही भाजपा से वापसी का भी सिलसिला शुरू हो जाएगा। अजितदादांना जे पाहिजे ते त्यांनी मिळवायचा प्रयत्न केला, पण अपयश आला असं मी मानतो। मुळात दोन गोष्टी लक्षात घेतल्या पाहिजेत। एक तर कुणालाही मान सन्मान त्यांच्या संख्याबळावर मिळतो। या जेडीयूची आणि चंद्राबाबू दोन बाबू यांचीच हालत तिथे काय होणार हे कळेल। पण आजच्या स्थितीमध्ये अजित पवार की स्थिती आणि त्यांचा सन्मान करण्यासारखं अजित पवारांच्याकडे राहिलं काय? त्यामुळे जो मिला वो खाओ अशी परिस्थिती आली आहे। कारण बार्गेनिंग पॉवर जी लागते ती त्यांची संपली आहे। त्यामुळे मला वाटतं की त्यांना राज्यमंत्री मिळालं तरी भरपूर आहे, ते खुशीनं घेतले तर ठीक, नाही तर तेही मिळणार नाही अशी अवस्था सध्या अजित पवारांची आहे। मी या संदर्भात अधिक काही बोलायची गरज नाही। सध्या तुमचे माझा भर हा विधानसभा आहे, शेतकरी आहे। आता हे सगळं झालं आहे, सरकार आलं आहे, किती दिवस टिकणार, काय चालणार हे कळेल आपल्याला। जेडीयू सरकारला एक कॅबिनेट आणि एक राज्यमंत्री दिलं, त्यांची अवस्था किती फार त्यांचं बार्गेनिंग होतं, संपलं आहे सगळं। पुढच्या 6 महिन्यामध्ये यांना बोलायला जागा पण राहणार नाही। हे जवळ घेतात आणि पक्षाला संपवतात। हे आता अजितदादांना उशिरा कळलं असेल कदाचित, तर इतरांना कळलं आहे। आमच्या उद्धव साहेबांना समजलं, त्यावेळेस त्यांनी तो त्यांच्यापासून दुरावा निर्माण केला। ठीक आहे, पक्ष फुटला, माणसं गेलीत, पण त्यांनी नव्यानं पक्ष उभा केला आहे स्वतःच्या ताकदीच्या भरोशावर। पण हे लोक, भारतीय जनता पक्ष म्हणजे बेईमानांचा पक्ष आहे। यांना माणसं घ्यायचे, फोडायचे, वापरायचे, उपयुक्त आहे तोपर्यंत उपयोगात आणायचा, नाहीतर फेकून द्यायचा, हा शिरस्ताच झालेला आहे। हा बोलायलाच जागा नाही। यांच्यावर ही सगळी गद्दारांची शिक्का लागलेली ही मंडळी आहे। हे गेले तर आता परतीचा दौर तर संपला आहे, परत काही येऊ शकत नाही। पण मी तुम्हाला विश्वासानं सांगतो, हे गेलेले अजितदादा पवारांच्याकडचे असू देत किंवा शिंदे गटाकडे असू देत, पुढच्या महिनाभरामध्ये जवळपास हे यांचे दोघांचे मिळून 40 आमदार घरवापसी होईल ही परिस्थिती आता निर्माण झालेली आहे राज्यामध्ये। आणि त्यांनी तशा पद्धतीचा संपर्क साधत असल्याची माहितीसुद्धा आहे। वस्तुस्थिती काय आहे मला माहीत नाही, परंतु ती चर्चा मात्र प्रचंड जोरात आहे। आणि हे होण्यामध्ये कुठलीही अडचणही मला दिसत नाही, कारण वारे आता महाराष्ट्रातील महाविकास आघाडीच्या दिशेनं वाहत आहे।